नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. दाऊद एक राऊत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त धाराशिव शहरात राऊतांचे खास बॅनर. हातामध्ये AK-47 घेतलेला राऊतांच्या बॅनरवर फोटो. शिवसैनिकांनी लावलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशद्रोही संघटना नाही, ते देशप्रेम शिकवणारी संघटना आहे. त्यामुळे विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात गेले ते काही चुकीचं नाही. उलट त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत देखील जावं. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. महायुती माझं भांडवल आहे. माझ्याकडे कोणतीही शाळा, कॉलेज, हॉस्पिटल नाही. आम्ही पण शिवसेना प्रमुखांच्या कुशीत घडलो आहोत. राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य. अहिल्यानगरमध्ये संगमनेरमधील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा. 15 लाखांचा मुद्देमाल जप्त. 3 आरोपी जेरबंद. नाशिकमध्ये उन्नत नाशिक अभियान आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून हरित कुंभ, हरित मान्सून उपक्रम. शहर परिसरात या उपक्रमाच्या माध्यमातून 1 लाख वृक्ष लागवडीचा निर्धार. पुणे जिल्ह्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणात SITची मोठी कारवाई. तपासाची व्याप्ती वाढवत आणखी 2 प्रमुख आरोपींना अटक. तुळजाभवानी मंदिरात सिक्युरिटी गार्डकडून भाविकांना धक्काबुक्की. भाविकांना झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सिंधुदुर्गमधील मालवण वायरी स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन युवकाचा जागीच मृत्यू. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मालेगावात वळवाडे शिवारात रात्रीच्या भारनियमामुळे शेतकरी त्रस्त. सलग वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन. संतप्त शेतकऱ्यांकडून 3 तास वीज कंपनीच्या कार्यालयात ठिय्या. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.